कुणबी शब्द हा जास्त ऐकायला येतोय का? मोर्चे चालू येतो कुणबी समाजासाठी आरक्षण आमच्या हक्काचं. अहो बोला की आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. एकच मिशन, एकच मिशन, एक मराठा, एक मराठा. हा मोर्चा मनोज जरांगे पाटलांनी काढलेला आहे. आरक्षण मुंबईला, आता हा मोर्चा सध्या मुंबईला वळवलेला आहे. कुणबी समाजासाठी मोर्चा काढलेला आहे. शेतकरी म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजे शेतकरी. ना बिरला ना बाटा, अरे ना बिरला ना बाटा, ना बाटा ना ताटा. अरे कुणबी मराठा हाच या महाराष्ट्राचा खरा बायोडाटा, खरा बायोडाटा. कुणबी समाजासाठी हा मोर्चे चालू आहेत. कोण करते? पाटील, पाटील आहेत ते. मनोज जरांगे पाटील करते. स्वतःचं घरदार सोडून दिलं, स्वतःचे लेकरं बाळ, स्वतःची बायको, लेकरं बाळ तिकडे ठेवले आणि स्वतःची शेती घाण टाकून कुणबी समाजासाठी ते लढतायत. बघा महाराज किती त्याग केला मनोज जरांगे पाटील. हे एवढंच सगळं बोलते कारण की कुणबी शब्द आला म्हणून. बरं का, तुकोबाराय सुद्धा कुणबी समाजात जन्माला आले आणि तुम्ही पण कुणबी समाजात जन्माला आली. ठल विठ्ठल. कुणबी समाजामध्ये जन्माला आले संत तुकोबाराय. ते काय म्हणतात, बरे झाले देवा कुणबी कलो, नाहीतर दंबी असो मेलो. एवढंच नाही की नरहरी महाराजांना पण आपल्या जातीचा स्वाभिमान आहे. कोणत्या समाजामध्ये जन्माला आले ते? सोनार. ते म्हणतात देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा उच्चार. पण देवा तुझा मी सोनार, सोनार शब्द आणलाच की नाही. अहो एवढंच नाही की प्रत्येक समाजाला, आपल्या प्रत्येक संताला आपल्या समाजाचा स्वाभिमान आहे. आता एवढंच नाही की सावता महाराजांना पण आपल्या जातीचा स्वाभिमान आहे. ते कोणत्या समाजात जन्माला आले? माळी समाजात जन्माला आले. माळी. ते म्हणतात आमची माळीयाची जाती, माळीयाची, आमची माळीयाची जाती, आमची माळीयाची जाती, आमची माळीयाची जाती, आमची माळीयाची जाती. चलावू बागायतो, चलावू बागायतो. आमची माळीयाची जाती, आमची माळीयाची जाती, आमची माळीयाची जाती, आमची माळीयाची आमची माळीयाची जाती. चलावू बागायतो, चलावू बागायतो, चलावू बागायतो. आमची माळीयाची जाती, चलावू बागायतो, चलावू बागायतो. वाह काय सुंदर प्रमाण. टाळ्या जो महाराज. आमची माळीयाची जात, शेत लावू बागायतं, आम्हा हाती मोठं नाडा, पाणी जाते फुलं झाडा. आमची माळीयाची जाती, त्यांना पण आपल्या जातीचा स्वाभिमान आहेच. एवढंच नाही की नामदेवरांना पण आपल्या जातीचा स्वाभिमान आहे. नामदेवराय माहितीत का? नरसीचे नामदेवराय. शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परी हे तो गुंतला सदाशिवे. नुसता अभंग लिहिताना नाही तर भांडण करताना जातीचा स्वाभिमान दाखवला. तर औंढा नावाला नामदेवराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानोबाराय, सावता महाराज ही सगळी मंडळी तीर्थयात्रा करता करता नेमकी औंढा नावाला आलेत. नेमकी महाशिवरात्र. आणि ज्ञानोबाराय म्हणतात नामदेवराला, नामदेवराय ओ नामदेवराय कीर्तन करता का? कीर्तन कीर्तन करता का म्हणल्यावर नामदेवराय म्हणतात तुम्ही जर टाळ घेऊ उभे राहत असाल तर करतो की मी कीर्तन. जे औंढा नागनाथाला गेले असतील ना त्यांनी तिथलं चित्र डोळ्यासमोर आणलं. पूर्वीचं जे औंढा नागनाथाचं मंदिर होतं
पूर्ण शिवलिंगाचं होतं. तिथला जो दगडी मंडप आहे ना, तिथं नामदेवरांनी कीर्तन सुरू केलं. इकडं ब्रह्मोत मंडळी 12 ज्योतिर्लिंगांनी म्हणू लागले आणि इकडे यांचं कीर्तन चालू. सौराष्ट्री सोमनाथांच्या श्रीशैले मल्लिकार्जुन चालू झाले की यांचे इकडं पुंडलिक वरदार विठ्ठल गजर चालू. तिथे असं 2-4 वेळा झालं महाराज. यांचा पुंडलिक वरदार विठ्ठल गजर मधात आला की त्यांचे श्लोक चुकायची. मग तेवढ्यात ब्राह्मण लोक वर आली बाह्या मागं सारत. ओ बुवा, हे काय पंढरपूर समजलं काय? 12 ज्योतिर्लिंगापैकी गावठा नागनाथाचं मंदिर आहे. चालते व्हायतून पुंडलिक वरदार विठ्ठल गजर मध्ये श्लोक चुकवता. तेवढ्यात एक म्हातारा समोर येते. ते म्हणते चालते व्हायतून. मग ज्ञानोबा नामदेवरायाकडे पाहतात आणि चला चला खुणवल्याबरोबर लगेच मंदिराच्या बाहेर येतात आणि मंदिराच्या मागच्या भागात कीर्तन सुरू करतात. कीर्तन सुरू करतात, चाल पण म्हणतात आणि व्याख्यान पण सुरू होतं. पण मात्र नामदेवराय रागवतात. कोणावर? ब्राह्मण मंडळीवर नाही, देवावर रागवतात. मी ब्राह्मण नाही म्हणूनच मला मंदिराच्या आत येऊ दिलं नाही ना रे. कोणत्या जाती जन्माला घालायचा हा दोष तुझा आहे की माझा? ही नदीनं जात मोरे पंढरी के राया, ऐसा भक्त नामा गरजे काय को बनाया. या ही नदीनं जाती जन्माला घातलं हा दोष तुझा आहे की माझा? तसंच ज्यांचा अभयंग आहे ना, त्यांना पण आपल्या जातीचा स्वाभिमान आहे. कोणत्या समाजात जन्माला आले? आम्ही वारिक वारिक नामे वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक नामे वारिक वारिक, आम्ही 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 वारिक 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 नामे वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक. हजामत बारीक करू हजामत बारीक, हजामत बारीक करू हजामत बारीक, हजामत बारीक करू हजामत बारीक, हजामत बारीक करू हजामत बारीक. काय सुंदर प्रमाण. वा. आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक. कशी का करू आपण वारिक शब्द आणलाच की नाही? आणलाच की नाही? कशी का करू आपण वारिक शब्द आणलाच. सेना महाराजांच्या वडिलांचं नाव देवदास महाराज आणि ज्ञानोबा यांच्या वडिलांचं नाव श्री विठ्ठलपंत. ही सगळी मंडळी एकाच गुरुजींकडे शिकायला होती, रामानंदाचार्याकडे. तर ते अधूनमधून सांगायचे, बरं का रे काय महाराज, तो भगवान परमात्मा आता आपल्याकडे नाहीये. मग तर तो कुठे? तो पंढरपूरला आहे, चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे आणि जन्माला आल्यापासून एकदा तरी जा बरं का त्याच्या दर्शनाला. असं कधी अधूनमधून पाठात सांगायची. मग असं करता करता सगळ्यांना नोकऱ्या लागल्या. बुंदेलखंडामध्ये रामसिंहाच्या पत्री देवदास महाराज, आळंदीला श्री विठ्ठलपंत, हे सगळीकडे पसरले. पण रामसिंहाच्या पत्री मात्र देवदास महाराज. देवदास महाराजांना ड्युटी लागली. ड्युटी हा एक रोग आहे, माहीत असेल ना. ड्युटी हा एक रोग आहे. मग सेना महाराजांनी देवदास महाराजांना मांडी दिली आणि काय झालं कुणास ठाऊक, अचानक देवदास महाराज रडायला लागले. रडायला लागल्यावर सेना महाराजांना हात जोडला आणि म्हणू लागले, सेना, अरे आमचे गुरुजी नेहमी सांगायचे की जन्माला आल्यापासून एकदा त्या पंढरपूरला जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. पण मला नाही जाता आलं. मला वचन दे की तू तरी जाशील. मग सेना महाराज देवदास महाराजांचा हातात घेतात. लटलट कापत होता महाराज हात. डबडबलेलं डोळ्यानं वचन देतात, मी नक्की जाईल बापा, मी नक्की जाईल. मग तर जास्तच रडू लागतात. देवदास महाराजांनी म्हणतात, तू जेव्हा पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेशील ना, तेव्हा 2 वेळा घे. एक तुझ्या वतीनं आणि दुसरं माझ्या वतीनं. आणि माझ्या वतीनं दर्शन घेताना सांग की माझा बाप पापी होता म्हणावं, त्याला दर्शनाला नाही येता आलं. आणि तिथून थेट आळंदीला जा. आळंदीला श्री विठ्ठलपंत, त्यांना 3 मुलं आहेत, एक मुलगी आहे. त्या
जगातलं महान वैष्णव म्हणजे ज्ञानोबा आहे, त्यांचं दर्शन घेऊन ये बरं करी. आणि टाकली मान टाकल्यावर ते अंतिम संस्कार विधी वगैरे करून घेतले, दशक्रिया विधी ते सगळं करून घेतलं. मग सेना महाराजांनी राजाला पत्र पाठवलं रजा पाहिजे म्हणून. कुठे जायचं होतं? पंढरपूरला. राजा म्हणला रजा भेटणार नाही, कारण की अख्ख्या राज्यात एकच नावी होता, ते म्हणजे कोण? सेना महाराज. मग सेना महाराजांना वाटलं चला 1-2 वर्षांनी जाऊ आता. तेवढ्यात महाराष्ट्रातली वारकरी आली तीर्थयात्रेच्या निमित्तानं. सेना महाराज त्यांना विनंती करायचे, मी महाराष्ट्रातच आहे, चला आमच्या घरी. मग त्यांना घरी न्यायचे, त्यांची दाढी कटिंग करायची, त्यांना जेव घालायचं आणि दक्षिणेतून वाट लावायचं. असं करता करता आले एकदा 50-100 वारकरी तीर्थयात्रेच्या निमित्तानं दिंडी घेऊन. सेना महाराजांनी यावेळेस पण त्यांना विनंती केली आणि गेल्या घरी घेऊन. आणि मग ज्यांची दाढी कटिंग राहिली होती त्यांना जेव घातलं आणि काहींची दाढी कटिंग सुरू केली. इकडं अचानक राजाला लहर आली. राजाने भालदार चोपदाराला बोलवलं आणि म्हणे आत्ताच्या आता सेना महाराजांच्या घरी जा आणि त्याला घेऊन या. गेले भालदार चोपदार निघाले आणि सेना महाराजांची पत्नी इकडं भांडे घासत होती बाहेर आणि तापलेली होती महाराज थोडी. काय होती? तापलेली. कारण की 50-100 वारकऱ्यांचा स्वयंपाक तिनं एकटीनंच केलता. सेना महाराजांची इकडं पत्नी भांडे घासत होते बाहेर. तेवढ्यात हे भालदार चोपदार आले आणि मग तेवढ्यात भालदार चोपदार आले की भालदार चोपदार म्हणाले, सेना महाराज आहेत का घरी? सेना महाराजांची पत्नी म्हटली, हो आहेत ना, वारकरी आहेत, वारकऱ्यांची दाढी कटिंग करत आहेत, दाढी कटिंग झाल्यावर पाठवून देते. मग भालदार चोपदार निघाले आपल्या घरी. कुठं? राजाच्या दरबारात. मग राजाच्या दरबारात पोहोचल्यावर राजांनी बघितलं हे दोघंच आले. तर सेना कुठे? सेना कुठे म्हणल्यावर मग ते भालदार चोपदारांनी सगळा घडलेला प्रसंग सांगितला. आणि मग त्या सभा भरलेली होती. अशी सभा भरलेल्यासारखं एक आमचा आजोबासारखं एक हुशार माणूस आला महाराज आणि उठला म्हणे, त्या फाटक्या कपड्याचे वारकरी तुमच्यापेक्षा लय मोठे झाले का हो राजे? राजाला ना किती वर्षापासून एक कोड फुटलेला होता. मग राजा आणखीनच तापला. आणखीन तापल्यावर राजा म्हणला, आत्ताच्या आता त्या सेनाच्या घरी जा, आहे त्या स्थितीत त्याला घेऊन या आणि फाशीवर द्या. सेना महाराजांना फाशीवर द्या हे वाक्य त्या पंढरपूरला त्या पांडुरंगाने ऐकलं. सेना महाराजांना फाशीवर द्या? काय गुन्हा केलाय सेनाने? मग पंढरीचा पांडुरंग परमात्मा निघाला सेना महाराजांच्या रूपात. कुठं? राजाच्या दरबारात. नेमकं इकडं पांडुरंग परमात्म्यानं आत पाऊल टाकलं की भालदार चोपदार असे मागं फिरले. मग पांडुरंग परमात्मा आत आला आणि म्हणे, राजे मला माफ करा, थोडा उशीर झाला, कारण की महाराष्ट्रातले वारकरी आले होते, त्यांची दाढी कटिंग करत बसलो होतो. मग राजाने सगळा घडलेला प्रसंग त्या भालदार चोपदाराला विचारला आणि मग भालदार चोपदाराने सगळं सांगितलं. आणि मग राजा म्हणाला, या सेनालाच राहू द्या रे, आधी या दोघांनाच द्या फाशीवर. राजा म्हणाला, त्या दोघांना द्या फाशीवर. सेना महाराज म्हणे, नको राजे, आधीच उशीर झालाय, मग त्यांना आधी दाढी कटिंग करतो. मग राजाला बसायला मस्त खुर्ची टाकली. खुर्चीवर राजा बसला आणि पांडुरंग परमात्मा होता बरं का, ते लक्षात ठेवा, पांडुरंग परमात्मा होता ते. आणि मग सगळं सामान घेऊन आलं पांडुरंग परमात्मा. वाटी, वस्तरा, बॅग, ते सगळं दाढी कटिंगचे सामान घेऊन आलता. त्या वाटीत पाणी टाकलं आणि नेमकं राजाच्या दाढीला लावलं की राजाचं लक्ष गेलं त्या वाटीकडे. वाटीत पाणी दिसण्याच्या ऐवजी जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा दिसत होता. कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी. राजा म्हणतो सेना महाराजांना, काय रे सेना, पाणी कुठून आणले? सेना महाराज म्हणतात, चंद्रभागेतून आणले. आता सेना महाराजांना काय माहीत कुठून आणले म्हणून पाणी, कारण की ते देव होते, देव कुठून पण आणू शकतो पाणी. मग थोड्या वेळानं सेना महाराजांनी राजाजवळ आरसा दिला आणि म्हणे, राजे जर काही चूकमुक झाली तर या आरशात पहा आणि मला सांगा. आरशात पाहिल्यावर राजाला स्वतःचं तोंड दिसण्याच्या ऐवजी जगाचा चालक मालक दिसत होता. रूप पाहता दर्पणी, आत दिसे चक्रपाणी. रूप कोणाचं दिसत होतं? पांडुरंग परमात्म्याचं दिसत होतं. मग थोड्या वेळानं सेना महाराज म्हणाले, राजे आता सगळं झालं, आता मालिश करतो म्हणल्यावर नेमकं राजाच्या डोक्याला पाणी लावलं आणि नेमका हात लावला की राजाला एक कोड फुटलेला होता ना, किती दिवसापासून आठवते ना, किती दिवसापासून एक कोड फुटलेला होता ना, तो नाहीसा झाला. मग राजा म्हणाला, अरे सेना, आज काहीतरी जादू केले रे, मला किती वर्षापासून एक कोड फुटलेला होता तो नाहीसा झाला.
सेना महाराज म्हणतात, काय गरीबाची नक्कल करता काय राजे? तू का म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा? वैद्य आताचे वैद्य नाहीत, आताचे कोण येतो? डॉक्टर आहेत, डॉक्टर. आताचे कोण येतं? आताचे डॉक्टर येतं. आताच्या डॉक्टरकडे गेलं की ते म्हणते झोपा. झोपला. उठून बसा. बसला. ते म्हणे तोंड उघडा. उघड. बंद करा. केलं पण. जीभ दाखवा. आत घ्या. घेतली. डोळे चेक करू द्या. बंद करा. केली. श्वास घ्या. घेतला. बाहेर सोडा. त्याच्या नाकात होता नव्हता ते शेंबूड सगळा बाहेर येऊन आणि मग विचारतो, आता सांगा तुम्हाला काय झालं? अरे गाजर परके आहेत का? तू काय केलं? आताचे डॉक्टर असे आहेत महाराज. पहिले वैद्य होते विठाल. मग राजाची सगळी दाढी कटिंग करणं होती. राजा आज जातो आणि सोन्याच्या मोहरा घेऊन येतो. खूप मोठ्या सोन्याच्या मोहरे आणतो आणि नेमका सेना महाराजांच्या बॅगेत टाकणार की सेना महाराज म्हणतात, नको ना राजे, एवढ्या मोठ्या मोहरा कशाला? मला लागत नाही तो राजे, एवढ्या मोठ्या मोहरा कशाला देता? राजा म्हणतो, घेना सेना घेना. आग्रह करून राजा सेना महाराजांच्या बॅगेत सोन्याच्या मोहरा टाकतो. आणि मग पंढरीचा पांडुरंग परमात्मा निघाला. बाहेर गेल्यावर स्वतःचं रूप घेतलं आणि निघाला. आणि वाटतच थांबला. म्हणला, आता ह्या एवढ्या मोठ्या मोहरा मी पंढरीला कशाला नेऊ? मला पंढरपूरला काय कमी आहे का? मग सेना महाराजांच्या घरी जातात. खिडकीतून वाकून पाहतात तर सेना महाराज वारकऱ्यांची दाढी कटिंग करत होती आणि ती बॅग खुंटी लाडकवलेली होती. तर मग त्या सेना महाराजांच्या बॅगेत त्या सोन्याच्या मोहरा टाकून देतात आणि निघाला चालक मालक आपल्या पंढरीला. सेना महाराजांची पत्नी भांडे घासून येते आणि म्हणती, ते भालदार चोपदार आले ते राजाचे, तर बोलवलं होतं तुम्हाला दाढी कटिंग करायला. सेना महाराज म्हणतात, किती वाजता आलते? ती म्हणती, आता 8:30 वाजता आलते बघा. आणि आता घड्याळीवर पाहिलं तर 9:30 वाजली होती. सेना महाराज तसेच निघतात. महाराज खुंटी लडकवलेली बॅग घेतात, तसेच निघतात. कुठंच थांबत नाही तो वाटत आणि डायरेक्ट कुठं थांबतात? राजाच्या दरबारात. आणि मस्त सभा भरलेली होती. बसत राजा सिंहासनावर बसला होता आणि म्हणतो, सेना महाराज तिथं पोहोचतात आणि म्हणतात, राजे मला माफ करा, राजे माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला माफ करा. वर पाहिलं तो राजाची दाढी कटिंग झाली होती. म्हणतो, राजे एका दिवसासाठी मी आलो ना म्हणून एका दिवसासाठी तुम्ही नावी बदलून टाकला का? राजे मला लेकर बाळ आहे तो, राजे मला माफ करा. बसलेले मंडळी म्हणतात, हे काय? हे आत्ताच सेना येऊन गेला लगेच, काय असा प्रकार? राजा सिंहासनाच्या खाली उतरतो आणि म्हणतो, सेना काय झालंय रे तुला? सेना महाराज म्हणतात, राजे मला माफ करा. राजा म्हणतो, अरे तू आताच दाढी कटिंग करून गेला की मी तुला सोन्याच्या मोहरा देल त्या. सेना महाराज म्हणतात, कुठं देल त्या सोन्याच्या मोहरा? मी आलतोच कुठं? राजा म्हणतो, अरे बघू दे बरं तुझी बॅग बघू दे. राजा बॅगेची चैन उघडणार, इकून राजाचं मुंडकं निकून सेना महाराजांचं मुंडकं. दोघेही बघतात तर बॅग भर सोन्याच्या मोहरा आणि त्या बॅगेत जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा हसत होता. बघा महाराज, एवढा अधिकार होता सेना महाराजांचा. मग सेना महाराजांना लगेच कळालं, हां या पांडुरंग परमात्म्याने येऊन माझ्यावरची दाढी कटिंग केली. पहा केवढा अधिकार होता. मग लगेच सेना महाराज राजाच्या चरणावर बॅग ठेवतात आणि निघाले पंढरपूरला. पंढरपूरला निघाल्यावर नामदेवांचं कीर्तन चालू होतं. मग तेवढ्यात सेना महाराज एका कोपऱ्यात बसलेले होते. त्या ताई कशा बसल्यात, त्या आई कशा बसल्यात, जसे सेना महाराज एका कोपऱ्यात बसले होते. इथं कीर्तन चालू. मग कीर्तन संपल्यावर नामदेव आले सेना महाराजांकडे आणि म्हणे, कोण आपण, कुठून आले, येण्याचं तात्पर्य काय? सेना महाराज म्हणतात, मी खूप लांबून आलोय, मला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं. नामदेव म्हणतात, चला ना दर्शन घ्यायला. सेना महाराज म्हणतात, मला यायला जमेल का? नामदेव म्हणतात, का? सेना महाराज म्हणतात, अहो आम्ही नावी आहे ना. नामदेव म्हणतात, अरे तुम्ही नावी आणि मी शिंपी, चला दोघेही जाऊत. दोघेही जातात आणि आत गेल्याबरोबर पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतात. पहिल्या काय तेवढी गर्दी नसायची बरं का, आता लय गर्दी, 2-3 दिवस तरी लागतात दर्शन घ्यायला. पहिल्या काय तेवढी गर्दी नसायची. लगेच जे रूप
सेना महाराजांना राजाच्या दरबारात सोन्याच्या मोहरामध्ये दिसत होतं ते आज विटेवर बघितलं. लगेच पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक झाल्याने रडू लागले. खूप जोरात रडू लागले. सेना महाराज एका बाजूलाच उभे होते, नामदेव एका बाजूलाच उभे होते. तर मग सेना महाराज रडू लागले. तर मग सेना महाराजांचा धरला दंड आणि ओढला. आणि सेना महाराज म्हणे, मला का ओढलं तुम्ही? नामदेव म्हणतात, अरे कुणी पंचामृताने स्नान घालतं, कुणी चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घालतं, कुणी चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घालतं, कुणी इंद्रायणीच्या पाण्याने स्नान घालतं, तू तर चक्क अश्रूंनी. मग सेना महाराज सगळा घडलेला प्रसंग सांगतात. आणि नामदेव म्हणतात, चला ना आता आमच्या घरी चला जेवूनच जाऊ. सेना महाराज म्हणतात, येईल पण एका अटीवर. ती अट म्हणजे आळंदीला श्री विठ्ठल पंत आहेत, त्यांना 3 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, त्यातलं महान वैष्णव म्हणजे ज्ञानोबा आहे, मला त्यांचं दर्शन घ्यायचे. नामदेवांच्या हातात अशा चिपळ्या होत्या महाराज. त्या चिपळ्या खाली पडतात आणि मोठ्याने हमरडा, माऊली. सेना महाराज म्हणतात, इतक्या वेळ तुम्ही रडत होते, तर इतक्या वेळ मी रडत होते, तर तुम्ही सावरत आहे, आता तुम्ही काय रडताय? नामदेव म्हणतात, याच हाताने मी ज्ञानोबा समाधी दिली, तुम्हाला यायला थोडा 10-11 महिने उशीर झाला हो. सेना महाराज सुद्धा रडायला लागतात. आणि सेना महाराज म्हणतात, एक वेळ मला पांडुरंगाचं दर्शन नाही झालं असतं तरी चाललं असतं, पण मला ज्ञानोबारायांचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. का? कारण केवळ उपकार ज्ञानोबारांनी केलेत. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे महिला म्हणतात, थोडे हातवर थोडे. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा धन्यवाद बरं का, धन्यवाद. आता हात खाली कर. अरे केले वाटते, हुशार तुम्ही. विठ्ठल विठ्ठल एवढे उपकार केले आई वडिलांनी. स्वतः उपवासी राहिले पण तुम्हाला नीटनेटकं जेवायला दिलं. स्वतः फाटके कपडे घातले पण तुम्हाला चांगले कपडे घालायला दिले. एकदा का मोठं झालं, एकदा का मॅडम घरात आली, मॅडम कळते ना पत्नी, हो एकदा का पत्नी घरात आली का त्या आईचं ऐकत नाही वडिलांचं ऐकत. तो ऐकत फक्त कोणाचं? पत्नीचं. पत्नी जर का एकदा म्हणली सिट डाऊन, बसला खाली. पत्नी जर का एकदा म्हणली स्टँड अप, राहिला उभा. लय जमाना बदलला महाराज. आणि शिकतायत माणसं बरं का, आता शिकतायत, मी वाईट म्हणत नाहीत,
शिकून आताचे शिकलेले माणसं आईबापाला सांभाळत नसतील. माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर शिकून जे मुलं आईबापाला सांभाळत नसतील त्यांनी शेण खाल्लेलं बरं. माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला वाईट वाटू द्या, काही वाटू द्या, शिकून जे मुलं आईबापाला सांभाळत नसतील त्यांनी शेण खाल्लेलं बरं. मला वाटतं शिकून हे जग समृद्ध झालं पाहिजे. घाण नाही झालं, घाण नाही झालं. बोला जा की महिला मंडळ. घाण नाही झालं. एक शिकलेला माणूस माझ्याकडे आला म्हणून लागला, ताई तुम्ही एवढं सांगता हो, मी माझ्या आईबाबाला सांभाळलं असतं. पण काय ना ॲक्च्युली ना असं जरा नाजूक पद्धतीने बोलतात ना, शहरातली माणसं होती. ॲक्च्युली मी ज्या सोसायटीत राहतो ना ती सोसायटी खूप हाय लेवल आहे, खूपच हाय लेवल आहे. तिथलं राहणीमान, तिथली बोली भाषा, माझ्या आईवडिलांचं राहणीमान, माझ्या आईवडिलांची बोली भाषा, ते ग्रामीण भागातून आलेले, मी शहरात वाढलेलो. मग माझ्या आईला मी तिथं घेऊन गेलो. माझी आई रोज तिथं नऊवारी साडी नेसायची. बाकी सगळ्या बाया नीटनेटक्या राहायच्या, पण माझी आई रोज तिथं नऊवारी साडीत राहायची. माझ्या आईला मी किती वेळा सांगितलं, आई रात्रीच्या वेळेस इथं गाऊन घालतात, गाऊन घाल, गाऊन घाल, गाऊन घाल. पण माझ्या आईने काय ऐकलं? बोलत जा की. पण माझ्या आईने काय ऐकलं? माझ्या बाबाला मी तिथं घेऊन गेलो. गावच्या पाटलासारखं धोतरवरी करायचं, मिशीवर ताव द्यायचं, पान खायचं, पिसपिस थुकायचं आणि इकडं तिकडं सगळीकडे राम राम घालत फिरायचं. सगळ्या सोसायटीत महाराज राम राम हो राम राम. दिवसभर माझ्या बाबाला मी किती वेळा सांगितलं, बाबा तुम्ही सुटबुट घालत जा. आणि आमच्या इथं फक्त सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग म्हणतात आणि रात्री झोपताना गुड नाईट म्हणतात. एरवी आम्ही बोलत नाही. हे बघा, जसं आपल्याला आपल्या भारत मातेचा तिरंगा प्यारा आहे ना, तसा आपल्याला आईचा पदर प्यारा वाटला पाहिजे. बापाचं धोतर प्यारा वाटलं पाहिजे. ज्या मुलाला लुगड्यातल्या आईची आणि धोतरातल्या बापाची लाज वाटते ना, ते जगातलं सगळ्यात नालायक पोरगा असतं. शिकून काय करते हे जग? आई बापाला घराच्या बाहेर काढते. काढलं नाही पाहिजे हो. आताची मुलं जर रस्त्याने चालले असतील तर मित्राच्या आईला विचारतात, काय का गो, कशा आहात, बरे आहात ना? कुणाला? मित्राच्या आईला. पण कधी घरातल्या आईला विचारलं नाही हो. हेच पोरगं कॉलेज सुटलेलं असावं, पोरी कॉलेजच्या बाहेर निघलेला असावं, हा पोर हा ऐकून निघतो भुर्र भुर्र भुर्र. गाड्याची फॅशनच बदलली हो. पहिले लोक गाडीने आवाज देऊ नये म्हणून गॅरेजला न्यायची. आताचे लोक गाडीने आवाज द्यावा म्हणून गॅरेजला नेतात. माझ्या गाडीने आवाज द्यायला पाहिजे. मग व्हायचं काय, हा ऐकून त्या पोरी तिकडं ते गाडीहून गायच्या पाय पडते म्हणतात गाय, आणि गाडीहून गायच्या पाय पडते. वाटलं पाहिजे ना किती गोसेवक आहे ती. आत्ताची मुलं जरा बिघडत चाललेली आहेत बरं का. मित्राच्या आईला विचारतात, खुशाली विचारतात, पण कधी घरातल्या आईला विचारलं नाही. बाहेरच्या गायच्या पाय पडतात, पण कधी गोठ्यातल्या गायच्या पाय पडल्या नाहीत. किती बैमान होत चालले हो. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, 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 माता पिता को कोई ना माने, माता पिता को कोई ना माने, औरत को बहुमान, अरे हिजड़ों को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, 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 काय प्रमाण गोड दिलं.
जरा जोरात जरा जोरात. आता कसं झोपलेली मंडळी जागी झाले वाटते. बघा माता पित्याला कमी मान द्या जात आहेत. काही सासा पण चांगल्या नसतात आणि काही सुना पण चांगल्या नसतात बरं का. सुनन जर गरम खाऊ घालायला आणलं सासूला तर सासू म्हणते मला काय गरम खाऊ घालून मारायचे आहे की काय. सासून जर लय सुनल सासरवास केला असेल लयच आत्ती सुन म्हणते मी या सासून मोह घेतला होता कट म्हणजे मी पण घेणार बदला. मी काय सासूची बाजू घेत नाही सुनाची बाजू घेत नाही बरं काय. सासा सुना पण येतात बरं का. मी काय एकीची पण बाजू घेत नाही. अहो नेमकं महिलांचं कसं झालंय माहितीये का. महिलांचं कसं झालंय आमचा जावई ना आमचा जावई आमच्या मुलीच्या आज्ञेच्या बाहेर नाही हो. कोण आमचा जावई आणि मुलगा बैल आहे बैल. सगळं सुनाचंच ऐकत आहे. कळ त्यालाच कळ महाराज. जे जागे असतील त्याला कळ. झोपले की काय. जर जावई मुलीच ऐकत असेल तर जावई चांगला आणि मुलगा जर सुनाच ऐकत असेल तर मुलगा मुलगा बैल. हे बघा आईने अरे मुला ए पोरा तुला वाघ बनवलं आईनं. ए पोरा तुला वाघ बनवलं आईनं. काय काय वाघ असतात ना फाडून टाकील गाडून टाकील. मी नादालाच लागू नको तू. ए पोरा तुला वाघ बनवलं माईनं. पण दुर्दैवाने तिच्याच नशिबात राहिलं नाही आज साई. पण आईसाठी फक्त एकदा म्हण आई तुझ्यासाठी काय पण तुझ्यासाठी काय पण. कोरोनाच्या काळात एक डायलॉग लय गाजला होता महाराज. तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण. काय नाही काय काय नव्हतं मित्रावर जोडलं. एका मित्राने जोडलं. माझ्या मित्राचं मित्र पण आज पण उद्या पण काल पण. मित्रा तुझ्यासाठी काय पण. चल ना इथून हिंगोलीला जायचे. गाडीत पेट्रोलच नाही रे. मित्रा तुझ्यासाठी काय पण. काय ना काही काय ना तर शिवाजी महाराजांजवळ जोडले. माझ्या राजाचं राज पण काल पण आज पण उद्या पण. राजा तुमच्यासाठी काय पण. शिवजयंतीची पट्टी दे ना. पगारच नाही झाला. तुमच्यासाठी काय पण. काय ना तर ॲटोच्या मागून पोस्टर लावली होती तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण. मी म्हणलं काय दादा आमच्यासाठी काय. ते म्हणे हा तुमच्यासाठी काय पण. मी म्हणलं इथून रेल्वे स्टेशनवर फुकट सोडतो का. ते म्हणे हा आगे काढतो का आगे का आणि तुमच्यासाठी काय पण. अरे याच्या त्याच्यासाठी काय पण म्हणण्याच्या ऐवजी एकदा आई वडिलांसाठी काय पण म्हणा. तुम्ही जगात केले सगळे पाप. अरे बाप कालच घराबाहेर दारात रडते आई पण. बाप कालच घराबाहेर दारात रडते आई पण. बायकोसाठी मात्र रोज म्हणायचं तुमच्यासाठी काय पण आणि तुमच्यासाठी काय पण. काय पुरुष मंडळ म्हणता का नाही बायकोसाठी. असू द्या आई वडिलांसाठी एकदा काय पण म्हणा महाराज. अरे ए पोरा ए तुझ्या आईनं तुझ्यासाठी किती कष्टाचे सोसले होते दिवस. पुत्र यावा पोटी म्हणून तिनं किती केले ते नवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला. तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. अरे तुला भूक लागली म्हणून तू टाय टाय रडायचास. अरे तुला भूक लागली म्हणून तू टाय टाय रडायचास. आईचं दूध संपल्यावर रक्त सुद्धा वडायचास. रक्त रक्ताची तरी ठेव जाण. पवित्र अशा मातेचा तू करू नको अपमान. अरे तू पोटभर खा. अरे तू पोटभर खा. म्हाताऱ्याला शिळी भाकर तरी वाढ. शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढायला जर बायको आडवी आली ना तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही. मी तुला बॉन्डवर लिहून देते. बायको जाणारच नाही. मी तुला बॉन्डवर लिहून देते. निघून तिकून गेली तर मला येऊन भेट. मी तुला दुसरी करून देते. माझ्यावर कशाला घेऊ मी बोझ. घेऊच कशा. एक जण तर मला फोन केला. हा ताई तुम्ही मला होता दुसरी करून देते. मी म्हणे सोडून दिली बायको. मी म्हणलं काय सोडून दिले. ते म्हणे यारीच कंटाळा आला म्हणून सोडून दिली. अरे कंटाळा आला म्हणून तू काय सोडून दिली रे. जिने तुझ्या आईवडिलांना सांभाळलं नाही तिला सोडून देतो.
आणि आईवाला सांभाळलं नाही तिला, ती जर सोडून दिली तरी सुद्धा मी काही तुम्हाला दुसरे कोणी देणार नाही बरं का. तुम्ही काही एवढा विचार करत बसू नका, नाहीतर मसाला ताई एवढ्या कशा चांगल्या आहेत. विठाला विठाला बघा, उपकारावर अपकार केले मुलांनी. या अपकारावर उपकार या यादीमध्ये आमचे संत सेना महाराज सांगतात की एवढा केला उपकार. ज्ञानोबारांनी किती केलेत उपकार? ज्ञानोबारा जन्माला आले तेव्हापासून अपकाराला सुरुवात झाली. संन्यासांची काठी म्हणून वागणूक दिली जात असे. नुसती सावली जरी पडली ना तर जलस्नान केले जात असे. अरे काही मर्यादा आहे का या अपकाराला? सगळ्यात मोठा अपकार सांगते, भजन करा विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारांच्या आईवडिलांचं नाव श्री विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता. त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं कारण की समाजाने खूप अपकार केले ते त्यांच्यावर. या अपकाराला कंटाळून त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. रोजच्या नियमाप्रमाणे निवृत्तीनाथांना सकाळी सकाळी जाग आली. त्यांचा एक नियम होता की आईवडिलांचं दर्शन घ्यायचं मगच कामाला सुरुवात करायची. मग आई जिथं झोपायची या उद्देशानं आई जिथं झोपायची तिथं गेले तर आईने वाटलं सडा टाकत असेल बाहेर जाऊन पाहिलं तर बाहेर सुद्धा नाही. जिथं बाबा झोपायचे तिथं पाहायला गेले तर बाबा सुद्धा नाही. थोडंसं मनात काहीतरी कुजलं आणि पर्णकुटीत गेले. पर्णकुटीत गेल्यावर देवघरासमोर एक पत्र ठेवलेलं होतं. ते पत्र वाचायला सुरुवात केली. तुम्हा चारही भावंडाचा छळ थांबावा यासाठी आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतोय. तुमचे आई वडील श्री विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता. ते पत्र वाचून काय अवस्था झाली असेल महाराज निवृत्तीनाथांची. ते पत्र आई वडील समजून छातीला धरलं आणि ढसाढसा रडू लागले. आई बाबा